भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून पलायन केलेल्या सीमेच्या 8ही दहशतवाद्यांना पोलिसांनी आता ठार केले आहे। पहाटे 3 ते 4च्या सुमारास भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून एका सुरक्षा रक्षकाची हत्या करून या 8ही दहशतवाद्यांनी पळ काढला होता। त्यानंतर भोपाळ आणि दिल्लीसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला होता। परंतु या पोलिसांनी या 8ही दहशतवाद्यांना ठार केला आहे। भोपाळपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावामध्ये हे दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी या घराला घेराव घातला। त्यानंतर या दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले होते, परंतु पोलिसांच्या या आवाहनाला कोणताच प्रतिसाद न दिल्यामुळे नाईलाजाने पोलिसांना गोळीबार करावा लागला। हे दहशतवादी 2011 मध्ये देखील त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे आता या दहशतवाद्यांना ठार करण्याऐवजी पोलिसांकडे कोणताच पर्याय नव्हता। हे संपूर्ण प्रकरण काय आहे याबद्दल अधिक विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी, त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताजा अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता.com।